दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा देवाच्या नवरात्रोत्सवाला आजपासून मोठ्या धार्मिक आणि पारंपरिक उत्साहात प्रारंभ झाला। पहिल्या माळेला ज्योतिबा देवाची नागवल्ली पानातील महापूजा बांधण्यात आली। यावेळी धूपारती सोहळ्यानं डोंगरावरील सर्व मंदिरात घट बसवण्यात आले। श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरात पहाटे 3 वाजता महाघंटेचा नाद करून दरवाजे उघडण्यात आले। पहाटे 4 ते 5 ज्योतिबा मूर्तीची पाद्यपूजा, मुखमार्जन, काकड आरती झाली। पहाटे 5 वाजता पंचामृत महाअभिषेक विधी झाला। 6 वाजता घटस्थापनेनिमित्त ज्योतिबा देवाची नागवेलीच्या पानातील अलंकारिक बैठी महापूजा बांधण्यात आली। या पूजेसाठी चिकोडी तालुक्यातील खडकलाट गावातील भाविकांनी नागवेलीची पानं पुरवली। ही पूजा प्रल्हाद झुगर, अंकुश दादरणे, प्रकाश सांगळे, अविनाश कापरे, केदार चिखलीकर यांनी बांधली। सकाळी 9 वाजता घटस्थापनेसाठी श्रींचे पुजारी, उंट, घोडे, देवसेवक, वाजंत्री यांच्या लवाजम्यासह धूपारती सोहळा निघाला। धूपारती सोहळा मार्गावर ग्रामस्थांनी रांगोळी काढून फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या। यावेळी महिलांनी धूपारतीचं स्वागत करून औक्षण केलं। या धूपारती सोहळ्यात व्यवस्थापक धैर्यशील तिवले, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुमार पोवार, पोलीस पाटील बाळासाहेब पाटील यांच्यासह गावकर, पुजारी, ग्रामस्थ उपस्थित होते। धूपारती सोहळ्यानं ज्योतिबा, काळभैरव, महादेव मंदिर, चोपडाई देवी, यमाईसह इतर सर्व मंदिरात घट बसवण्यात आले। आज ज्योतिबा देवावरचे नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आज दुपारतीने ज्योतिबा नवरात्राची सुरुवात होते। दुपारतीने घट बसवले जातात ज्योतिबा डोंगरावरचे आणि आज श्री दख्खनच्या राजाची ही बैठी पूजा नागवल्ली रूपात खाऊच्या पानामध्ये बैठी पूजा ही बांधलेली आहे आणि पूजा बांधणारे पुजारी अंकुश दादरणे, प्रकाश सांगळे, प्रल्हाद झुगर, अविनाश कापरे, केदार चिखलकर यांनी पूजा ही बांधलेली आहे आणि 2 ऑक्टोबरला खंडेनवमी दिवशी देवाची शेवटची पूजा होते आणि 9 दिवसात देवांची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते। आज नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला ज्योतिबा दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती।